नमस्कार मंडळी. तर घरच्या घरी नाचणी आणि ओट्सचे इतके भारी कुकीज बनतात आणि सोबत हेल्दी आणि टेस्टी सुद्धा आहेत. आणि खरंच हे खाल्ल्यानंतर आपण मार्केटमधले विसरून जाऊ, इतके भारी हे लागतात. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी नाचणीचं पीठ आणि अर्धी वाटी ओट्स घ्यायचे. नंतर त्यामध्ये 2 चमचे कोको पावडर टाकायची. आता ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकली तरी पण चालेल. चिमूटभर मीठ टाकायचं आणि आता हे सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर दुसऱ्या बाउलमध्ये 1/4 कप मी इथं तूप घेतलेलं आहे. अर्धी वाटी किसलेला गूळ त्यामध्ये टाकायचा, थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकायचं आणि हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये जे आपण पीठ मिक्स करून ठेवलं होतं ते टाकायचं आणि अर्धा चमचा त्यामध्ये बेकिंग पावडर टाकून घ्यायची. आता सुरुवातीला हातानेच हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये टाकलेलं सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, त्यासाठी हाताने व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतल्यानंतर चमच्याने थोडं थोडं दूध त्यामध्ये ॲड करत जायचं. आपल्याला एकाच वेळी सगळं दूध टाकायचं नाही, थोडं थोडं दूध ॲड करत असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. हे मळण्यासाठी जास्त दुधाची आपल्याला गरज लागत नाही, त्यामुळे थोडं थोडं टाकत जायचं. एकाच वेळी जर जास्त दूध झालं तर हा डो पातळ होऊ शकतो. हे आपण इकडं मळून घेतलेलं आहे. तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवून आपल्याला कढई 15 ते 20 मिनिटं मीडियम गॅसवरती प्रीहीट करून घ्यायची आहे. त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि आपण तोपर्यंत इकडं कुकीज बनवायला घेऊया. आता मळलेल्या पिठामधला निम्मा पिठाचा गोळा काढून घ्यायचा, त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं आणि असं पाट्यावरती याला लाटून घ्यायचं. लाटत असताना साईडला क्रॅक्स येतात, पण हरकत नाही, सावकाश असं लाटत जायचं आणि व्यवस्थित पाटावर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. खाली चिटकत नाही, कारण आपण त्यामध्ये भरपूर असं तुपाचा वापर केलेला आहे. लाटत असताना पातळ लाटायचं नाही, जाडसर असंच ठेवायचं. आता तुमच्याकडे जर वेगवेगळ्या शेपमधले कटर्स असतील, स्टारमधले, हर्टमधले, तर तुम्ही त्या पद्धतीने ना कुकीज कट करू शकता, किंवा नसतील तरी काही हरकत नाही. आता माझ्याकडेही नव्हते, मी काय केलं माहिती आहे, लहान जी भरणी असते घरामधली त्याचं झाकण काढून त्याने असे कुकीज कट करते. गरज नाही की कटरनीच कट केले पाहिजे, घरामध्येच असा जुगाड करून हे कुकीज आपण कट करू शकतो. आता तुम्हाला काढून दाखवते की मी कशा पद्धतीने आणि किती जाडसर असं कट केलेलं आहे. तर बघू शकता, इतकं असं जाडसर आपल्याला हे ठेवायचं आहे. लाटत असताना जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, मीडियम असं ठेवलेलं आहे. असे कुकीज कट केले की बघायलाही छान वाटतं आणि सगळे कुकीज एकसारख्या शेपमध्ये कट होतात. नसेल तर तुम्ही हातानेही असे प्रेस करून गोल असे कुकीज बनवू शकता. महत्त्वाचं आहे की ते व्यवस्थित बेक झाले पाहिजे. आता ह्यांना आणखी अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी ना मी घरामध्ये एक स्ट्रॉ होता, त्याने असे होल करून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कुकीजवरती लायनिंग किंवा असे होल करून आणखी त्यांना अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. असंच सगळ्या कुकीजला होल करून घ्यायचे. तोपर्यंत तिकडं आपली कढईसुद्धा प्रीहीट झालेली आहे. आता कढईमध्ये जी प्लेट बसते व्यवस्थित, त्या प्लेटमध्ये बटर पेपर ठेवायचा. नंतर एक एक करून सगळे कुकीज यामध्ये असे ठेवून घ्यायचे. आता माझ्याकडे लहान कढई असल्यामुळे एकाच वेळी सगळे कुकीज बेक होत नाही. तुम्ही जर मायक्रोवेव्ह मध्ये बनवत असाल तर इझिली सगळे कुकीज बेक होऊन जातील. तर लो फ्लेमवरती 30 ते 35 मिनिटं आपल्याला हे कुकीज बेक करून घ्यायचे आहेत. चवीला भन्नाट लागतात, एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आता मुलांनी कितीही हट्ट केला तरी आपण त्यांना हे गिल्ट फ्री देऊ शकतो. चला तर मग मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.